नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे शनी जयंती. लवकरच येते शनी जयंती, अर्थातच शनी अमावस्या. जी अमावस्या शनिवारी येते त्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. आणि मग या शनी अमावस्येला शनी महाराजांची जयंती साजरी केली जाते. तर मग ही शनी अमावस्या कधी आहे, शनी जयंती कधी आहे, जिला आपण शनीश्चर जयंती असं सुद्धा म्हणत असतो. तर या शनी जयंतीच्या दिवशी कुठली सेवा केली तर काय फायदे होतात, किंवा मग या दिवशी कुठल्या उपासना कराव्यात. शनी जयंतीच्या दिवशी शनिवारी जर ज्यांना साडेसातीचा त्रास आहे त्यांनी काय करावं, म्हणजे साडेसातीच्या त्रासातून मुक्तता होईल. साडेसातीचा त्रास म्हणजे तरी काय, शनी महाराज न्यायदेवता असं म्हटलं जातं. म्हणजेच व्यक्तीच्या पापपुण्याचा लेखाजोखा मांडणारे जे काही दैवत आहे त्याला शनी महाराज म्हणतात. आणि म्हणूनच कुंडलीच्या ग्रहांपैकी शनी महाराजांना न्यायदेवता असे म्हटले जाते. तुमच्या केलेल्या कर्माचा न्याय देण्याचं काम, किंवा मग तुम्ही केलेल्या चुकांना शिक्षा देण्याचा, कठोर दंड देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शनी महाराज करतात. आणि म्हणूनच शनी महाराजांना विशेष महत्त्व पत्रिकेच्या अनुषंगाने दिले जातं. मग या शनी महाराजांच्या त्रासातून मुक्ततेसाठी काय केलं पाहिजे, ज्या लोकांना साडेसातीचा त्रास होतोय तर त्या साडेसातीच्या त्रासातून मुक्ततासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत, याबद्दल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मग ही शनी जयंती कधी आहे ते सर्वप्रथम बघूया. तर ही शनी अमावस्या म्हणजेच वैशाख अमावस्या ही शनिवारी सकाळी 16 तारखेला पहाटे 5:12 सुरू होत असून त्याच दिवशी उत्तर रात्री 1:31 असणार आहे. मग 1:31 असणाऱ्या या अमावस्येला दिवसभर अमावस्या तिथी मिळत असल्यामुळे शनिवारी शनी जयंती साजरी केली जाईल. आणि शनिवारी शनी अमावस्या म्हणून सुद्धा या तिथीला विशेष महत्त्वाचं मानलं जाईल. शनिवारी जेव्हा अमावस्या तिथी येते तेव्हा तिला शनी अमावस्या म्हणतात. आणि या शनी अमावस्येच्या अनुषंगाने जे कोणी शनी महाराजांची सेवा करतात त्यांना जे आवश्यक आहे ते वाहतात किंवा अर्पण करतात, तेव्हा त्यांना साडेसातीच्या त्रासातून तर मुक्तता होतेच. मात्र तुमच्या आयुष्यात आर्थिक चणचण असेल, तुम्ही जर एखाद्या गोष्टीत यश प्राप्तीपासून वंचित राहत असाल तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही अचीव करू शकतात. यासाठी सुद्धा या शनी अमावस्येचे केलेले उपाय खूप फायदेशीर ठरत असतात. शनिदेवांना सूर्याचा पुत्र म्हटलं जातं, म्हणजे सूर्यदेव आणि छायामातेचे ते पुत्र आहेत. म्हणून या शनिदेवांना सूर्यपुत्र असे म्हटले जाते. ज्याच्या कुंडलीत शनी महाराजांची स्थिती ठीक असेल तर त्या व्यक्तीला आर्थिक अडचणी कधीही येत नाही. मात्र आपण म्हणतो की नाही, एखादी जर अडचण आयुष्यात आली तर माहीत नाही काय साडेसाती लागली, सहज बोलून जातो. तर ही साडेसाती जेव्हा येते तेव्हा मात्र भल्याभल्यांची वाट लागते. मात्र तुमचे जर कर्म चांगले असतील तर तुम्हाला साडेसातीचा त्रास अजिबात भेडसावत नाही. म्हणून वेळोवेळी जे काही आपण आध्यात्मिक मार्गातून सांगत असतो की तुम्ही आध्यात्मिक सेवा उपासना तर करा, मात्र तुमच्या कर्मांकडे पण विशेष लक्ष असू द्या. कर्म करताना कुठल्याही चांगल्या भावनेने कर्म करा, किंवा कुणालाही गरीब गरजू असेल तर त्याला मदत अवश्य करा. जेव्हा तुम्ही गरीब गरजू असतील अशा व्यक्तींना मदत केली, किंवा मग जे काही कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गांचं दुःख बघून त्यांना जर कुठल्या प्रकारची मदत करता आली तुमच्याकडून, तर त्या माध्यमातून तुम्हाला असलेल्या साडेसातीसारख्या त्रासातून तर मुक्तता मिळतेच. पण त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेत जर दूषित स्थानात असेल शनी तर त्याचेसुद्धा परिणाम, त्याचेसुद्धा प्रभाव कमी प्रमाणात पाहायला मिळतात. अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचा ग्रह असलेले हे शनी महाराज न्यायदेवता म्हणून त्यांना प्रसिद्धी आहे. म्हणून तुमची जर कर्म चांगली असतील तर तुम्हाला न्यायही चांगला मिळतो. म्हणून कर्म सुधारण्याकडे लक्ष द्या. आपली परीक्षा, आपलं परीक्षण आपण स्वतः करा की आपण जे कर्म करतोय ते खरोखरच उचित आहेत का. जर तुमची कर्म चांगली असतील तर तुम्हाला फलित देखील चांगली मिळतील. तर या पद्धतीने शनिदेवतांना विशेष महत्त्व आहे. त्याच पद्धतीने शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही जी काही सेवा उपासना कराल त्यालाही विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणजेच तुमच्या जीवनात जर तुम्हाला यश मिळत नसेल, पावलोपावली अपयशाचा सामना तुम्हाला करत असेल, छोट्या छोट्या कारणांवरून अपमानित तुम्हाला व्हावं लागत असेल, किंवा मग साडेसातीचा त्रास असेल, साडेसातीच्या त्रासाच्या अंतर्गत तुम्हाला कधी कधी बघा
आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अचानक तुमच्या आयुष्यात काही ना काही दुःख येऊन पोचतं किंवा अचानक काही ना काही खर्च येऊन पोचतात. सहज कुणाला पैसे दिले तर ते अडकून जातात. या सगळ्या त्रासातून मुक्ततेसाठी शनी महाराजांची उपासना अत्यंत फलदायी असते. एखाद्या ठिकाणी जर तुम्ही अचानक फसला असाल आणि तुम्हाला बंधन आलं असेल किंवा तुम्ही बंधनात एखाद्या अडकला असाल तर त्यातून मुक्ततेसाठी सुद्धा शनी महाराजांची सेवा उपासना करणं महत्त्वाचं म्हटलं जातं. मग ही सेवा उपासना करण्याची सगळ्यात महत्त्वाची संधी तुम्हाला प्राप्त होतीये ती म्हणजे येणाऱ्या अमावस्येला, शनी अमावस्येच्या दिवशी. मग कुठला उपाय करायचा आहे या दिवशी म्हणजे तुमच्या त्रासातून तुम्हाला मुक्तता मिळेल तर शनी अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांच्या तुम्ही दर्शनाला जावं हे अपेक्षित आहे. शनी महाराजांना तुम्ही उडीद अर्पण करू शकतात. त्याचबरोबर काळे तीळ अर्पण करणंही तितकंच शुभ मानलं जातं. त्याचबरोबर तुम्ही मोहरीचं तेल जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते देखील तुम्ही शनी महाराजांना वाहू शकतात. शनी महाराजांना मोहरीचं तेल अर्पण केल्यामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रासातून लवकरात लवकर तुमची सुटका होते. म्हणून मोहरीचं तेल, उडीद, काळं तीळ यांना अर्पण करण्याकडे आपलं लक्ष असावं. या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची सेवा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. शनी अमावस्येच्या अनुषंगाने किंवा कुठलीही अमावस्या असेल तर या अमावस्या तिथीच्या अनुषंगाने पिंपळाच्या झाडाला तुम्ही जर पूजन करत असाल, दिवा लावत असाल तर त्या दिवशी सुद्धा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. त्याचबरोबर कुठल्याही अमावस्येच्या दिवशी असं नाही की शनी अमावस्या, प्रत्येकच अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराची साफसफाई होणं गरजेचं आहे. जाळे जळमटं तर काढावीच. त्याचबरोबर तुमच्या घरातील निगेटिव्ह वस्तू किंवा ज्या काही बंद वस्तू असतील तर त्या बंद वस्तू, अनाठाई साठवून ठेवलेले जुने कपडे असतील ते जुने कपडे किंवा मग गलिच्छ सामान असेल जे काही अजिबात वापरात येत नाही किंवा जुन्या चपलाबुटं असतील जे काही तुम्ही वापरत नसाल तर ते सगळं फेकून सगळं निगेटिव्ह गोष्टी काढून टाकाव्यात म्हणजे तुमच्या जीवनात सकारात्मकता होईल, सकारात्मकता येण्यास मदत होईल. या अमावस्येच्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा घराची साफसफाई करतात तेव्हा तुम्ही निगेटिव्हिटी संपूर्ण झटकून काढतात आणि पुन्हा नव्याने घरात सकारात्मकता स्थापन करतात. जशी जशी सकारात्मकता घरात स्थापित होते तशी तशी तुम्ही माइंडली सुद्धा प्रिपेअर होतात की तुमच्या घरात सकारात्मकता जाणवतीये. आणि ज्या घरात सकारात्मकता जाणवत असेल त्या घरातले निर्णय कधीही चुकत नाहीत. म्हणून ती पॉझिटिव्हिटी तितकीच गरजेची असते. जितकी पॉझिटिव्हिटी तुमच्या घरात असेल तीच पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनात देखील येत असते. म्हणून ती महत्त्वाची आहे. या दिवशी तुम्ही घराची जशी साफसफाई केली तशीच तुमच्याकडे जर वाहन असेल तर त्या वाहनाची सुद्धा साफसफाई करणं गरजेचं आहे. मग तुमच्याकडे टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल तर त्या टू व्हीलर, फोर व्हीलरला स्वच्छ धुवून काढावं. धुवून काढल्यानंतर त्यांना नारळाचा उतारा देखील तुम्ही करू शकतात. त्यामुळे तुमच्या वाहनाची सुरक्षा त्या दिवशी बंधनकारक होते. त्यानंतर तुम्ही घराची जी साफसफाई केलेली आहे त्या साफसफाईनंतर घराला संरक्षणात्मक तुम्ही कोहळा किंवा असं नारळसुद्धा बांधू शकतात. या सगळ्यातून तुमच्या घराचं संरक्षण होतं म्हणजेच निगेटिव्हिटीपासून आपलं घर परावृत्त होतं. म्हणून या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कलियुगात निगेटिव्हिटी पटकन प्रसारित होते आणि मग पटकन आपल्याला त्रास होतो. सहज कुठे जाऊन आलो ना तरीसुद्धा आपल्याला डोकं दुखतं किंवा हातपाय दुखतात. जे काय असेल ते निगेटिव्ह गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पटकन पडत असतो. मात्र या अमावस्येच्या अनुषंगाने तुम्ही जशी घराची स्वच्छता करणार आहात, तुमच्या वाहनाची स्वच्छता करणार आहात तशीच स्वच्छता तुमच्या मनाची सुद्धा करायची आहे. आणि मनाची मलिनता जेव्हा दूर होते तेव्हा माणसाला सकारात्मकतेचा प्रभाव माणसावर पडतो आणि तुमच्या जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या समोर राहून तुमचे विचार शुद्ध होतात आणि त्यातून तुमचे आचारसुद्धा सुधारतात. तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे चुका होत नाहीत आणि पुन्हा शनी महाराजांचा दंडसुद्धा तुम्हाला सहन करावा लागत नाही. म्हणून अत्यंत महत्त्वाची असलेली ही तिथी म्हणजेच शनी जयंती. या शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून सेवा करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर या छोटे छोटे जे काही उपाय सांगितले ते उपायसुद्धा करून बघा. तुम्हाला यातून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग आजच्या या व्हिडिओमधून शनी जयंती, शनी अमावस्या या अनुषंगाने काय केलं पाहिजे याबद्दल माहिती आपण जाणून घेतली. अजूनही काही उपाय आठवले तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तेही बघूया. तोपर्यंत अशा छान छान माहितीसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.